मला वाटतं या भेटीकडे एक सहज दोन राजकीय नेत्यांची भेट या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माननीय देवेंद्र फडणवीस राजसाहेबांच्या भेटीसाठी येतात आणि राजसाहेबांचा स्वभाव पाहता राजसाहेबांना भेटावं, त्यांच्याशी गप्पा माराव्या असं समाजाच्या विविध थरातल्या लोकांना वाटतं. त्या दृष्टीनं मुख्यमंत्री आज भेटीला आले असतील. अर्थात दोन राजकीय नेते भेटल्यावर राजकारणावर निश्चित चर्चा होणार, कारण काही दिवसापूर्वी जो पक्षाचा मेळावा झाला होता त्यावेळेस निवडणुकीच्या बाबत, निवडणुकी यंत्रणेबाबत, काही EVM मशीनबाबत काही प्रश्न राजसाहेबांकडून उपस्थित केले गेले होते. आता एक माध्यमात एक बातमी अशी चालू आहे की राजसाहेबांना जर सोबत घ्यायचं असेल महानगरपालिकेच्या दृष्टीनं तर त्याही दृष्टीने ही भेट एखाद्या वेळेस असू शकते. दुसरी एक बातमी अशी आहे किंवा राज्यपाल नियुक्त जे काही विधान परिषदमध्ये आमदार पाठवायचे त्यात आमचे युवा नेते अमित ठाकरे यांना पाठवणार अशी एक बातमी आहे. अर्थात त्याचा काही अधिकृत सोर्स किंवा अधिकृत बातमी अशी नाही, पण असं काही असेल तर त्याचा सर्वस्व निर्णय हे राज ठाकरे घेतील, दुसरं कोणी त्यात घेणार नाही. आता राज ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट झाली, विश्वप्रवक्ते संजय राऊत गप्प कसे राहतील? त्यांनी नेहमीप्रमाणे आपली एक मताची पिंक टाकली. खरं म्हणजे संजय राऊतनं मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच सामनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्तुती करणारा आग्रहलेख लिहिला. पण देवेंद्र फडणवीस जर राज ठाकरेला भेटायला गेले तर त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यांनी सांगितलं की राज ठाकरेने काय एक कॅफे उघडावा आणि तिथं चहापान करावं. आता संजय राऊत जिथं राहतात तिथं रोज सकाळी मीडिया जातो, ते काय सुलभ शौचालय म्हणून जातो काय तिथे? संजय राऊत कुणाच्या खुर्च्या उचलतात, कुणाच्या फरशा पुसतात, कुणाचे जोडे उचलतात हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण राज ठाकरेंना मुख्यमंत्री भेटायला गेले की संजय राऊतच्या पोटात दुखतं आणि त्यांना ती प्रतिक्रिया द्यावं वाटते. आता त्यांच्या हातात तेवढंच राहिलेलं आहे. म्हणजे ते केजरीवालला सल्ला देऊ शकतात, ते राहुल गांधीला सल्ला देऊ शकतात, ते जगात उद्धव ठाकरे सोडून सगळ्याला सल्ला देतात. कारण उद्धव ठाकरेला माहिती याच्या सल्ल्यात काय अर्थ नाही, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे त्याचा सल्ला ऐकत असतील याच्यावर माझा विश्वास. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.